मित्रांनो, आपण शेवग्याची शेंग बनवणार आहे. आज सकाळ सकाळ नियोजन चाललंय शेवग्याच्या शेंगाचं. आता आपण चिरून घेतले. शेवग्याची शेंग मस्त चिरून घेतली. हा, आता धुवून घेते आणि आपण कढईत टाकून घेणार आहे. कढई बी आपली तापली. आता आपण तेल टाकून घेणार आहे शेवग्याच्या शेंगाला मस्त पैकी. तर कढई आपली काळी नाही ती झाली लाल, जर तळली ना तर गरम झाली. आता अशी गरम कढई झाली. आता अशी गरम मस्त तापून कढई घेतली होती. तेल शेंगा परतल्या का बघ. मीठ टाकून घेतली. आता हळद टाकून घेणार आहे. आता शेवग्याच्या शेंगाला हळद जास्त नाही वापरायची. असं आहे का? हा, काय काय शेंगा 8-5 लागतं. मग आता शेंग कशी आहे काय माहिती. आता आपण मसाला टाकून घेणार आहे. मसाला टाकलाय. आता काय राहिलं? आता आपलं सामान टाकून घेतलंय मस्त पैकी. काटण घेतलंय इथं काढून. शेवग्याची शेंग असा एक हे करून घ्यायचा जीव मटेरियल. अशी शेवग्याची शेंग तळून घ्यायची मस्त. मसाला बी तळलेला आहे आपला. आता पाणी टाकून घेणार आहे आपण. मसाल्यातून हे शेंग आपण परतून घेतली. आता अंडी घेतली. मसाला येत तळून सगळं व्यवस्थित. आणि तोपर्यंत शिजाय पुरतं पाणी ओतणार आहे आपण. आता आपलं ओतून झाले. झाकण टाकायचे. तोपर्यंत शेवग्याची शेंग शिजते. हा, हरभऱ्याची डाळ टाकायची त्यात. तर डाळीचं पोतं घातलंय. ती डाळीचं पोतं काय गाव हा ना. मला नाही गावले ना त्याच्यामुळं चटकीन तर गावातच नाही. हे कटळ असं तोंड असतं आमचं. ही हरभऱ्याची डाळ आहे. असं पोतं असतं आमचं. आणि ह्या अशी आम्ही डाळी ठेवतो. घरगुती शिवलेलं पोतं. हा, कसं वरदावर हे काय असं. हे काय असं ठेवलं की सांडायचं बी नाही काय नाही. असं वाड्यावाल्यांना ठेवायला लागतं पोत्यात. हा. आता आपण हरभऱ्याची डाळ शेवग्याची शेंग टाकणार. आता टाकून लावायचं. शेवग्याची शेंग आली असं ना आपली शिजत. आता खोबरा वाटून घेतलाय. झालाय खोबरा आपला बारीक. वाऱ्यानेच काय पदूर राही ना. वारं सुटलंय. शेवग्याच्या शेंगाला खोबरा हिन वाटण वाटून टाकायचे मस्त. हे शेंगदाणा घेतले ते वाटायला. लसण आणि शेंगदाणा एकत्र वाटून घेणार आहे आपण. शेवग्याच्या शेंगाला हे मस्त असं शेंगदाणा हे घातलं की चवदार लागतं बी. आणि शेवग्याची शेंग चविष्ट लागते. तर वाटणच लागतं असं. शेंगदाणं हे वाटणाशिवाय काय गोड लागत नाही.
बरोबर. आणि आज फुफुट्याचं रान असल्यामुळं लयच उदाळतंय वाऱ्याने. लय फुफुट आहे. वारं सुटलंय त्याच्यात. आले वाटाण उरकत उरकत. अजून भाकरी व्हायच्या ते पाण्याला गेली होती, नाहीतर उशीर वाटाण झाला असता. पाण्याचं लय अडवड आहे. ते पाणी तिने आणलंय आता. रुक्माला मामा खेळवते ते तिकडं. आणि आमचं सतुभाऊजी पाणी आणायला चालले ते. वट. आमचं सतुभाऊजी आलं तर आम्ही पाण्याचा हांडा दाखवू. मग आपलं शेंगदाणं वाटून घेतल्यात. एवढं शेंगदाणं बारीक झाल्यात. आता कारळ घ्यायचंय वाटायला. तर इकडं का आवाज बी येत असेल कालवणाचा. ते वाटण घेतलेलं वाटून घेते. वाटायला वाडा असल्यामुळे ना एवढं जुळत नाही पटापटा, उरकाय लागतंय. तरी सगळं बघायला लागतं ना. गावात असलं की सगळं जागेवर असतंय. मग काय जायचं म्हणलं तर सगळं आपल्याला आणायला लागतंय, तव करायला लागतंय. बारकी पोरगी पाणी सकाळ धरणं पाणी लवणी बघता करता ह्यो टाइम होतोय. ह्यात 10-11 वाजेपर्यंत स्वयंपाक करायचा, धुणं भांडी करायची की 1-1.5 वाजता तर ब्रेड लादायला लागतात. मग काय. मग 6 वाजतात कधी, 7 वाजतात कधी पाडायला. आणि त्यात बारकी पोरगी बी आहे, त्यामुळं तारमळ होती आहे आपली. बारकी पोर असल्यामुळं 2-3 गुढी आहेत. त्यांना पाणी लागते. पाणी लवणी पाजस्तोर करस्तोर तर टाइम होतोय. दिवस त्यातच जाते. दिवस त्यातच टाइमपास त्यातच होऊन जातोय ना. आणि दिवस पुराणा आता. शाळू दिवस आला ना आता. मग त्यामुळे गडबड होते आपली. आहे ना ग गडबडवर. आता काय करायचं. खोबऱ्याला न्यायला एका घासरात जुळतोय, आणि कारळणी नसल्यामुळे त्याला डबल घासरा घ्यायला लागतोय ना. ते काय बारीक आलंय होत बारकच, पण ते मोठं दिसाव नाही म्हणून साठी डबल घासरा घ्यायला लागतो. पाट्या वाटायचं बी टेक्निकल आहे बाबा. मग ज्याला जमतं त्याला जमतं. आपल्यासारख्याला नाही जमणार. तुम्हाला होय. हा? आता तुमच्या वाटण्यात नाही म्हणलं तुम्हाला कसं जुळल. ते आता आमच्या हातात पडून गेलेलं आहे हो. कसा घसरा दिल्यावर कसं बारीक होईल. हा मग काय. आपलं कारळ झालंय वाटून. आता एक कडी येऊन द्यायचा की कालवणाची कढई खाली घ्यायची आणि भाकरीला तवा मांडायचा. तर असं कारळ इतकं वाटून घेतलेत आपण. इकडे शेवग्याची शेंग शिजते मस्त, इकडे वाटण चाललंय मस्त. दोन्ही काम संगत चालू आहेत. तर असं वाटणाचा ओरटा हे धुवून घ्यायचा पाणी. तर कोथिंबीर हे नाही भेटली आपल्याला. तर का शेवग्याची शेंगा शिजलीच असं. शिजली फार पाणी कडक होत आटली. आता हे मटेरियल आपण कालवून घेणार आहे केलेला वाटणाचं. तरी आज बारीक म्हणणं असं झालं नाही. आता मी राहल ते
आता आपल्याला पाहिजे ना एवढाच रस्सा करायचा आहे. बारकी पोरगी आपण उठलं की रुक्मा उठती लगेच, त्याच्यामुळे रुक्मामुळे उठायला येत नाही आणि गार जन्माचं लागतंय आणि रुक्मा अंगावर ठेवीत बी नाही. सकाळचं उठल्यावर हा मग त्याच्यामुळे लेट उठायला लागतंय व्हायच तर दिवस येतोय बराबर. मस्त आपलं आता कालवण तयार झालेलं आहे. लय रस्सा बी नाही करायचा, कारण लय रस्सा केला की चव जाती. ओलात न पुढे ठेवलं का इथे शेंग झाली आपली मस्त. आता भाकरी टाकून घेते मस्त 2-3 की आता जेवते ना मिरच हलवते. मग काय तर रुक्मा झोपलंय पालतच तिकडं. तिकडे झोपले. मिरं तोडून दिली असते मावाला तर. चांगलं युज सांगितलं चौदारीच बरं का. मी राहायचं गडबड लागले. सोडा सोडा सोडा. अरे वाघ सोडच तर हे करत हे कशी ठेवायची बघ. तेव्हा ह्यात ना टाका ते आर काय लगेच वाटत लागते जायचं. गाराकांचे बी देत थैलीत ठेवता का ठेवा. ते काय होतं त्यांचे तर हे केलं तरी कॅरी बॅग पॉवर बँक टाका. चार्जर एक टाका. शेळ्या नाही सोडले कस काय झालंय काल चांगली झाली हो. कर ढ आणि एक कोकरं धराय गावात 2 कोकरी असतात. मंडळी हे जेवाय बघ ना, सुंदर असं साधं सिंपल अनुसार शेवग्याचं कालवण बनवले. आता मेंढरा हलवून द्यायचे नंतर मग मी मेंढराला जाऊन बाबा जेवायचे. आज थोडा उशीर झाला स्वयंपाकाला. आता उद्याचा रविवार आला तर 3 वाराची हा 3 वाराची कुकरी होते ते.